नमस्कार. मी दीपक BBS न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्थेचे चेअरमन अर्थात पिंक रिक्षा या विषयावर आपण बोलणार आहोत. पिंक रिक्षा नाशिकमध्ये ही संकल्पना अर्थातच गिरीश मोहिते सरांनी आणली. मोहिते सर, तुमचं आमच्या BBS न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत. नमस्कार. पिंक रिक्षा जी आहे ती महिलांसाठीच खास नाशिकमध्ये चालवली जाते. म्हणजे महिलांकरवी ती सेवा देण्यात येते. जसे आपले सामान्य रिक्षा चालक जे असतात तशा महिला रिक्षा चालक असतात आणि त्यांच्याकरवी ही सेवा संपूर्ण नाशिक शहरात दिली जाते. प्रथमदर्शनी जर याच्यावर आपल्याला बघायचं झालं ती ही 4 वर्षापूर्वीची संकल्पना आहे. 4-5वं वर्ष जेव्हा आयुक्त आपले हे होते, काय नाव त्याचं, राधाकृष्ण गमे. गमे साहेब होते. तर राधाकृष्ण गमे साहेबांच्या कार्यकाळात पिंक रिक्षा ही संकल्पना उदयास आली आणि अर्थातच मोहिते साहेबांनीच ती आणली. मोहिते साहेबांना आपण काही प्रश्न करणार आहोत पिंक रिक्षा संदर्भात. पिंक रिक्षा ही जी संकल्पना आहे ही तुमच्या डोक्यात कशी आली आणि येण्याचा उद्देश काय होता नेमका? आम्ही वेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. नाशिक रोड रेल्वे स्टेशनला प्रीपेड रिक्षा आणि प्रीपेड टॅक्सी चालवत होतो. योगायोगाने आम्हाला एकदा जयपूरमध्ये जाण्याचा योग आला. माझ्या कुटुंबाला आणि आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तनुजा घोलप आणि दुर्वा गिरीश मोहिते यांना तिकडे जाण्याचा योग आला. तर जयपूरमध्ये आम्ही बघितलं की जयपूरमध्ये महिलांसाठी जयपूर पॅटर्नप्रमाणे पिंक रिक्षा चालवतात आणि त्या महिला ड्रायव्हर असतात आणि रिक्षांना कलर देखील गुलाबी असतो, पिंक असतो. ही संकल्पना आम्ही नाशिकचे तत्कालीन आयुक्त आणि तेव्हाच्या सभापती होत्या ज्या हिमगोरे आडके आणि बंटी तिदमे जे सदस्य होते, अशा सगळ्या नगरसेवक आहे, उद्धव निमसे, अशा सगळ्या नगरसेवकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की पिंक रिक्षा योजना नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चालू करा. तेव्हाच्या बजेटमध्ये सभापती हिमगोरे आडके आणि बंटी तिदमे यांनी 20 लाख रुपये धरले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आयुक्तांचं जे बजेट मांडलं त्या आयुक्ताच्या बजेटमध्ये पिंक रिक्षा योजनेच्या प्रशिक्षणासाठी 20 लाख रुपये इतकी तरतूद केली आणि महिलांसाठी जाहिरात काढली की तत्कालीन RTO जे आहे भरत कळसकर यांनी जे विजय मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे यांना कमी पैशामध्ये टेंडर भरायला लावलं आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रामधील 200 महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बॅच, बिल्ला आणि लायसन्स सर्व देण्यात आलेलं आहे. मनपानी साधारणतः किती लाखाची तरतूद केली होती आणि तशा पद्धतीतलं टेंडर प्रोसेस काय होती एकंदरीत आणि किती संस्था याच्यासाठी पुढाकार घेऊन पुढे आल्या होत्या? असं मनपाने 20 लाखाची तरतूद केलेली होती, परंतु तरतूद जी आहे ती ड्रायव्हिंग स्कूलसाठी केली होती. RTOने एक टाइम लिमिट ठरवून दिलेलं होतं की इतकेच पैसे घ्या. एरवी काय होतं, कोणी किती पण पैसे मागतं प्रशिक्षण देण्याचं. तर आयुक्तांनी टेंडर काढलं. टेंडरमध्ये 3-4 ड्रायव्हिंग स्कूल सहभागी झाले नाशिक शहरामध्ये असलेले. त्याच्यातून विजय मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचं जे टेंडर होतं ते अत्यंत कमी दराचं असल्यामुळं त्यांना देण्यात आलं आणि त्यांनी 200 महिलांना प्रशिक्षण दिलं. महानगरपालिकेने जाहिरात काढली की कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर घ्या. तर अशा 200 महिलांनी जाहिरात काढली. मुळामध्ये ती योजना कोरोनामुळे थोडी लांबली होती, कारण कोरोनामध्ये ट्रेनिंग बंद होतं, सगळं काही बंद होतं. परंतु कोरोना संपल्यानंतर पुन्हा फेर जाहिरात काढली. अशा फेर जाहिराती आणि पहिले असे मिळून 200 महिलांना नाशिक महानगरपालिकेने पिंक रिक्षाचं रिक्षा चालवण्याचं लायसन आणि बिल्ला दिलेला आहे. अर्थातच नाशिक शहरात सुरक्षेचा, गुन्हेगारीचा भरपूर मोठा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी वाढतानाच दिसते. गुन्हेगारीचा आलेख हा कमी होत नाहीये. महिलाच इथे ह्या अर्थाने मला एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं वाटतं. इथे ज्या महिलाच रस्त्यावर चालणाऱ्या सुरक्षित नाही आहेत, आज अशी परिस्थिती आहे. पोलिसांची पोलिसिंग भरपूर चालू आहे मोठ्या प्रमाणात, पण गुन्हेगारीला कुठेतरी अटकाव होताना आपल्याला जितका अपेक्षित आहे तेवढा नाही होत आहे. तर असं असताना रिक्षा चालकही स्वतः काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत अशा पण आपल्याला बातम्या बघितलेल्या आहेत. तर महिला ह्या ज्या वेळेला हा कामधंदा करणार आहे, रिक्षा चालवणार आहे, तर यांचं वेळेचं बंधन आणि यांना दिवसा सुद्धा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांशी यांचा संपर्क येणार किंवा रिक्षा चालक जे आहे ते पण काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर यांच्यासाठी सुरक्षिततेचा काही प्रश्न या महिलांसाठी काही उपाययोजना आहे का? याबाबत संस्थेमार्फत आपण तत्कालीन आयुक्त जे होते, पोलीस आयुक्त विश्वास नागरे यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला एक संकल्पना मांडलेली, आपण पॅनिक बटन दिलेले त्या रिक्षामध्ये.
त्या पॅनिक बटनचे नंबर 3 जणांकडे असणार, एक संस्थेकडे असणार, एक पोलीस कंट्रोल रूमला असणार आहे आणि एक ट्रॅफिक पोलीसला राहणार आहे. ती महिला जर काही अडचणीत आली तर तिने पॅनिक बटन दाबलं तर ते 3 मोबाईलला अलर्ट जाईल आणि तिचं लोकेशन कळेल, ती कुठल्या लोकेशनला आहे. म्हणजे तिला जो त्रास होणार आहे, समजा हे गुंड असतात, काही अनमानवीय प्रवृत्तीचे किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक रिक्षा चालकामध्ये घुसलेले आहे, त्याच्यामुळे रिक्षा चालकाचा धंदा खराब झालेला आहे. काही रिक्षा चालक दादागिरी करतात, मुजोरी करतात, स्टँडवर दुसऱ्यांना गाड्या लावून देणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं तर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलं होतं की बंद पडलेले जकात नाके जे आहे ते जकात नाके ई चार्जिंग स्टेशन आपण त्या ठिकाणी उभारू आणि महानगरपालिकेचे जे ई चार्जिंग स्टेशन महानगरपालिका उभारणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी या महिलांना रिक्षाची चार्जिंग करण्याची सोय उपलब्ध होईल आणि पॅनिक बटनद्वारे त्या महिला नाशिक शहरामध्ये PYK UPZ बाईक नावाचं जे ऍप आहे त्या ऍपवर चालणार आहे. म्हणजे त्यांना ओला आणि उबेर सारखं भाडं महिलांना ते ऍप डाउनलोड केल्यानंतर मिळणार आहे. सध्या नाशिक शहरात असे किती परवाने देण्यात आले आहेत आणि आता ऑनगोईंग प्रोसेसमध्ये किती आहेत आणि महिलांचा याच्यासाठी किती प्रतिसाद दिसतोय? याच्यामध्ये असं आहे की नाशिकमध्ये ही पहिल्यांदा संकल्पना मांडल्यानंतर राज्य शासनाने मागच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद केलेली आहे. परंतु राज्य शासनाचा ज्या रिक्षाची किंमत जी आहे ती 3,70,000 आहे आणि आपण आपल्या NGO तर्फे जी रिक्षा देणार आहे तिची किंमत 1,21,000 आहे. म्हणजे जागेवरच 2.5 लाखाचा फरक आहे आपल्यामध्ये आणि शासनामध्ये. शासनाने अजून त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाहीये. शासनाने अर्ज मागवलेले 700 महिलांचे अर्ज आलेले, परंतु शासनाने त्यांना ई चार्जिंग स्टेशन कुठले देणार, त्यांना बस स्टॉप द्यावे लागतील, त्यांना रिक्षाचे स्टँड द्यावे लागतील, त्यांना रिक्षा चालकांचे प्रस्थापित जे युनियन आहे त्या युनियनवाले त्यांना त्रास देणार आहेत, त्यांना गाड्या उभ्या करून देणार आहेत त्यांच्या स्टँडवर. याच्यासाठी ट्रॅफिक सर्व्हे करावा लागेल. त्या महिलांसाठी स्वतंत्र असे स्टँड निर्माण करावे लागतील. त्या ठिकाणी स्टँडवर त्यांच्या वॉशरूमची याची वगैरे सोय उपलब्ध करावी लागेल, ज्याचा उपयोग महिला चालकांना होईल आणि महिला प्रवाशांना होईल. आणि पिंक रिक्षा जी आहे ती फक्त महिलेलाच चालवावी लागणार आहे. त्याच्यामुळं कोणाच्या मनामध्ये असं असेल की आपण बायकोच्या नावाने फॉर्म भरू आणि आपल्याला रिक्षा चालवायला मिळेल, तर असं काही नाही. पिंक रिक्षा जर पुरुषाने चालवली तर त्याला दंड होणार आहे. आता एक अर्थात एक प्रश्न येतो की मनपाने हा काही पुढाकार घेतला, तुम्ही मनपाच्या पटलावर हा विषय ठेवला, जे काही 20 लाख रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता. पण एकंदरीत महिलांना हे प्रशिक्षण देणं एका बाजूला आणि मनपाच्या तिजोरीवरती याचा फटका बसणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा त्या महिलांच्या मार्फत काही रिटर्न्स म्हणून आपल्याला महसूल जसा कर स्वरूपात नगरपालिकेला मिळतो तसं त्या बाबतीत मनपाला काय मिळणार होतं, असं काही होतं? तर महिला बाल कल्याण निधी विभाग जो आहे त्याच्यासाठी महिलांना दरवर्षी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण द्यावं लागतं. आता ते पहिले ब्युटी पार्लर हे ते असे जे छोटे छोटे कोर्स आहे त्यांचे एक देण्यात होते. आपण त्यांना सांगितलं की हे जे आहे म्हणजे काय म्हणतात टेक्निकल प्रशिक्षण जे आहे ते माणूस कधीच विसरणार नाही. आता ज्या 200 महिला झालेल्या ड्रायव्हर, ज्यांनी ड्रायव्हरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, चालकाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्या महिलांची लायसन बिल्ला झालेले आहे. ते म्हणजे पिंक काय साधी काळी रिक्षा पण चालू शकता ना. बरोबर आहे. आणि आपण आता नाशिक शहरात मी फिरतोय, तुम्ही फिरत असाल, तुमच्याकडे किती 700 अर्ज आले? 700 अर्ज आपण नाही, माझ्याकडे 700 अर्ज नाही, महिला बाल विकासाकडे 700 अर्ज आलेले आहे, माझ्याकडे 200 अर्ज आलेले. तर आता परिस्थिती बघितली तर आता नाशिक शहरामध्ये हव्या तितक्या प्रमाणात पिंक रिक्षा ओझरत्याच दिसतात, असं काय आहे? म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये असं आहे, रोटरी क्लब जो आहे, रोटरी क्लबने काही मायांचे मिस्टर जे कोरोनामध्ये वगैरे गेले, ज्या विधवा झाल्या होत्या त्या लोकांना त्यांनी 10 रिक्षा दिलेल्या आहे, मोफत दिलेल्या उपलब्ध करून. त्याच्यानंतर काही महिलांनी लोन काढलं, तर लोन काढून काही 10-15 रिक्षा त्या नायडू मॅडम ज्या आहे, ज्या काम करतात NGOचं, त्यांनी काही 10-15 रिक्षा केल्या. याच्यामध्ये एक क्लब निर्णय व्हायला पाहिजे होता. राज्य शासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेले आहे की नाशिक शहरामध्ये पिंक रिक्षा ही योजना आम्ही मांडलेली आहे सगळ्यात प्रसर राज्य शासनाच्या अगोदर, तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्यांना चार्जिंग स्टेशन देतो, आम्ही त्यांना पिंक बटन देतो, आम्ही त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी लढू, आम्ही त्यांना हे करू. ओला उबेरमध्ये पैसे कट होते, आम्ही राज्य शासनाला सांगितलं की आम्ही फक्त 5 रुपये रोज घेऊ त्यांच्याकडनं आणि त्या 5 रुपयामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी ऍप देऊ. त्या ऍपद्वारे त्यांना भाडं मिळेल. जसं ओला उबेरला टाकल्यानंतर पिंक रिक्षाचा ऍप मध्ये टाकलं की कोणत्याही महिलेला जागेवर रिक्षा घ्यायला जाईल. अशा पद्धतीची योजना माझ्या मनामध्ये आहे. महानगरपालिकेने 2 वर्षापूर्वीच कोरोना संपायच्या अगोदरच त्यांनी कबूल केलं होतं, परंतु काय झालं की महिलांची आर्थिक परिस्थिती कोरोनानंतर थोडी ढासळती झालेली होती, अनेक उद्योग बंद पडलेले, त्याच्यामुळे
त्या रिक्षा गेल्या नाही, परंतु आता परत 200 महिलांनी अर्ज केलेले पिंक रिक्षासाठी की आम्हाला, आणि यासाठी विश्वास कोऑपरेटिव्ह बँक आणि नाशिक रोड दवली बँक यांनी सांगितलंय की आम्ही 90% कर्ज देऊ महिलांना. आणि आपली रिक्षा जी आहे ती आपण एनजीओ तर्फे जी देणार आहे, पंजाबचे चव्हाण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज तर्फे, चव्हाण ऑटो सर्व्हिस तर्फे, ती रिक्षाची किंमत 1,21,000 आहे. आणि राज्य शासन कायनेटिकची रिक्षा देणार आहे, त्याची किंमत 3,70,000 आहे. राज्य शासन 6.5% अनुदान देणार आहे, परंतु आमच्याशी संपर्क साधावा. पुढचा प्रश्न असा आहे, अर्थात परिवहन विभाग जो आहे, जे बॅच किंवा बिल्ले जे तयार होतात, तर यांचा कुठे त्रास होताना जाणवला किंवा यांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं? नाही, त्यांनी महिलांना जे प्रशिक्षण दिलं त्यावेळेस ते कळसकर साहेब स्वतः येऊन ट्रॅकवर उभे राहायचे आणि त्यांनी सर्व महिलांना, एरवी आपण बघतो की एजंटगिरी असते आरटीओला, तिथे जाऊन उभं राहावं लागतं. परंतु माझा अनुभव असा आहे की महिलांसाठी त्या परिवहन विभागाचे आत्ताचे जे अधिकारी प्रदीप शिंदे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी होते ते भरत कळसकर, या दोघांनी पण 1 रुपयाचं कुठे त्या भ्रष्टाचार होऊन दिला नाही. त्या 200च्या 200 महिलांना आणि आता ज्या पण नवीन महिला जात आहेत तिथं परवाने काढण्याला, त्यांना ते सहकार्य करतात, त्यांच्या व्यवस्थित चाचण्या घेतात आणि त्यांना सरकारी भावामध्ये लायसन आणि बिल्ला मिळतो. एक शेवटचा प्रश्न या विषयालाच लागून, परिवहन विभाग किंवा इतर तुम्हाला ह्या ज्या काही पिंक रिक्षा ज्या आहेत, या पिंक रिक्षेसाठी पुन्हा एकदा जर तुम्ही सांगितलं की पिंक रिक्षासाठी आवाहन करताना महिलांना तुम्ही काय आवाहन कराल आणि तुमचा उदरनिर्वाह सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित चालू शकतो, यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? असं आहे, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आल्या पाहिजे. आता महिला 25-30 महिला चालवत आहेत, तर 25-30 महिलांच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठेच आढळलं नाही की पिंक रिक्षाच्या महिलेबरोबर दादागिरी झाली वगैरे. आला का लक्षामध्ये? हे वर्तमानपत्र मीडिया यांनी जे दिलं त्या याच्यामुळे लोकांना लक्षात आलेलं आहे की महिलांची रिक्षा आहे, याच्यामुळे अवेअरनेस झालेलं आहे. आणि महिला आता पिंक रिक्षा दिसल्या की हात करतात आणि प्रामाणिकपणे बसतात. आपल्या मनामध्ये इथून पुढचं आहे की जर ऍप जर झालं तर तुम्हाला ट्रॅफिक जर टाळायचे असेल तर शासकीय महिला कार्यालयामध्ये, त्याच्यानंतर याच्यामध्ये काम करणाऱ्या जे महिला आहेत त्यांच्यासाठी आपण शेअर पद्धतीने पण रिक्षा चालवायला तयार आहे. म्हणजे पंचवटीतल्या 3 महिला असल्या, नाशिक रोडच्या 3 महिला असल्या, तर त्यांनी स्वतःचे व्हेकल आणण्यापेक्षा नाशिक शहरामध्ये या ई व्हेकलद्वारे म्हणजे ई रिक्षाद्वारे त्यांच्या डेस्टिनेशनला जावं, म्हणजे त्यांना कमी पैशामध्ये प्रवास पण उपलब्ध होईल आणि नाशिक मधल्या प्रदूषणामध्ये जी घट होईल, असं माझं मत आहे. तर आपण आज पिंक रिक्षा या विषयावर बोललो. डॉक्टर गिरीश मोहिते, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत, ही जी संकल्पना आहे गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये त्यांनी रुजवली, त्याचा फॉलोअप पण घेतला. खासदार हेमंत गोडसेंच्याही माध्यमातून, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार जयंत जाधव यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. मग शासनाने तत्कालीन परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्या रिक्षाचा रंग जो आहे तो गुलाबी केला जयपूर पॅटर्न प्रमाणे, आणि मग तिथून पुढे सर्व कामकाज चालू झालेलं. हे सर्व जे कामकाज आहे हे सर्व जुनं आहे. हे सरकारने जे आता दाखवलं आता संकल्पामध्ये, ते सगळं आमचा पॅटर्न जो आहे तो तसल्या तसा त्यांनी वापरला, बाकी काहीच नाहीये. आणि त्यांच्याकडे शासन फक्त रिक्षा देणार आहे, त्यांच्या सुरक्षितेची सोय काय आहे, त्यांच्या ई चार्जिंग स्टेशनची सोय काय आहे, त्यांना स्टँड कुठे द्यायचे, त्यांना स्टँडवर सुविधा उपलब्ध करून द्यावा लागेल. आपण बघतो की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रसूती प्रसाधन गृहाची अत्यंत वाईट अवस्था आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, मग पिंक रिक्षा मार्केटमध्ये आणावं लागेल. अर्ज किती केले आणि काय केले ते नाही, पहिला सुरक्षितेचा मुद्दा आहे. महिलांनी अर्ज भरलेले, पण तेव्हा त्यांच्याकडे 40 आणि 50 हजार रुपये मागितले जातील, त्याच्यातनं महिला मागे येतील महिला बालकल्याण विभागाच्या योजनेमध्ये. आणि आपल्या योजनेमध्ये आपण फक्त 1,21,000 रिक्षा देणार आहे, त्यांच्याकडनं मार्जिन मनी फक्त 10,000 रुपये घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्या महिलांना आमच्या एनजीओ तर्फे त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे रिक्षाचं. हा कार्यक्रम इथं संपवताना चॅनलकडनं आम्ही एक आवाहन करतोय. पिंक रिक्षा ही जी संकल्पना आहे ही महिलांसाठीच फक्त राबवली गेलेली आहे. महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन, आपण शिक्षित अशिक्षित आहोत म्हणून असलो किंवा अशिक्षित असलो तरी आपण आपलं उदरनिर्वाह करू शकत नाही, ही मनातनं जी काही न्यूनगंड आहे तो काढून टाकावा आणि स्वतः पुढे येऊन पुढाकार घेऊन पिंक रिक्षा चालवणं हे वाईट नाही. आजही भरपूर रिक्षा चालक व्यवस्थित संसार करतायत आणि त्यांनी 4 रिक्षा घेतल्या आहेत, 2 बंगले बांधले, प्रगती केलेल्या आहेत. असे रिक्षा चालकही आपल्याला नाशिक शहरापुरतं जर बोलायचं झालं तर तसं चित्र आहे. त्यामुळे महिलांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की पिंक रिक्षा जी ईच्या धर्तीवरती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या धर्तीवरती चालणारी जी पिंक रिक्षा आहे, हिच्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे यावं आणि आवेदन करावी आणि आपल्या संसाराला सुद्धा याचा हातभार लागू शकतो, ह्या दृष्टीने या विषयाकडे बघावं
आणि संस्थेला संपर्क करावा असं आवाहन आम्ही BBS न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून करतोय. आज कार्यक्रम इथेच थांबवतो. डॉक्टर गिरीश मोहिते सर, तुमचे आभार. धन्यवाद.